हाय हॅलो, कशा आहेत सगळे? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे नागपंचमी, तर तुम्हाला माझ्याकडून नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। सगळेजण गावाकडे बरं गावाकडे आज सगळेजण मस्त झोके वगैरे खेळतील, टेकाला जातात पूजायला नागोबाला। आणि माझ्या आंघोळ वगैरे झालेले आणि चहा पण झालेला आहे। आता करायचं आहे स्वयंपाकाला लागलेली आहे मी। डाळ टाकली कुकरवर, पीठ मळायचंय। आणि आमचं मावडं तर काय म्हणताय की काय नाही की बाबा। काय झालं पिल्लू? हा, काय म्हणते तू? सांग, काय म्हणते तुम्हाला? तिथं नाही फोन कोणाचा। माईक दे म्हणते, तिला माईक दिसला लावलेला की माईक दे म्हणते मला। इथे टाकलेली आहे कुकर मध्ये डाळ, ही पाणी ठेवलंय। आई करताला आंघोळ आता, आणि नंतर ह्या पुरीला घालते आंघोळ। तरी तर आमची आता माही रेडी झालेली आहे, आंघोळ वगैरे झाले तिचे। थांब, नेल पेंट दाखव तुझी पहिलं। हा धर हातात, हातात धर हातात। बाबा पायाला बघा नेल पेंट लावली मौना, हेअर बँड घातलाय। मेहंदी दाखव तुझी, तुझी मेहंदी कुठे आहे? मेहंदी कुठे? हातावर बाबा बघा, हातावर बघा। ओ मऊच्या आमच्या मेहंदी दाखव। हो ग, माहित आहे मला, पायाला लावत असते। हाताची मेहंदी दाखव बाबा, बघा म्हणा, बघा माझी मेहंदी दोन्ही हातावर काढली। करते इकडे बघ मावड, कसली क्यूट क्यूट दिसते म्हणा मी। कसं लुटतोय तुझी दाखव मेहंदी, दाखव तुझी मेहंदी कुठे आहे? मेहंदी कुठे आहे तुझी? अगाव, तिकडे दाखवते, इकडे दाखव म्हणलं तर। हातावर काढली का नाही? नक्की माझं पूजा झालेली आता, बघू। मी घेते, तुला नको? तुला नको? हा बरा। नाही प्रसाद खायला नाही का? चला चला, ते नेल पेंटच्या नादात आहे। तुम्ही काय करायला? तुम्ही काय करायला? हो ना मौड, काय काढायला तुम्ही? साखर खायला द्या तेवढी हिला। जे जे करा की इकडे या, जे जे करा। जा जे जे कर, प्रसाद देते, जा जे जे कर। जा ना, जा ना बाबा, नको का नको? जा ग, जा जा, तिथे जाऊन जय जय कर, तिथे जाऊन, इथून नाही। बघते कस करायला, जा तू पण, तू पण जा, इथूनच का? इथं किमान तिथं जाऊन कर ग, जा। नाही म्हणा माई, नाही करायचं जे जे, तसं नसते करायचं बाबा। जा तिथं जाऊन जे जे कर, दररोज तर करते ना तू। दररोज जे जे करीत नाही, नको काढू, राहू दे। बघ ती केस विस्कटली, कशी केलीस? तर आता ना पीठ वगैरे मळून ठेवलंय। पीठ मळलं नंतर जे पुरण असतंय ते वाटलंय, आमटी झालेली आहे, भात झालेला आहे, भज्याचं पीठ तयार करून ठेवलेलं आहे। आता फक्त भजे तळायचेत आणि कुरड्या म्हणजे पापड्या आणि पोळ्या लाटायच्या राहिल्यात, बस एवढंच राहिलेले। बाकी सगळे मी कामं म्हणजे बाकीचा सगळा स्वयंपाक आवरून घेतलाय। व्हिडिओ काही काढला नाही, कारण माही पण रडलेली असते, त्याच्यामुळं व्हिडिओ जास्त जमत नाही काढायला, त्याच्यामुळं आता पटपट बाकीचा स्वयंपाक आवरते। इथे घेतल्यात आता पापड्या तळायला, तेल पण ठेवलंय गरम व्हायला। आणि ह्याच्या पापड्या आहेत ना, ते माझ्या मोठ्या नणंदबाईने दिलेल्या आहेत, तांदळाच्या आहेत। पापडी तळूयात आपण आता। तर
तर मी येतं आता लागणार होते पोळ्या लाटायला आणि काय झालं होतं ते तुम्हाला सांगते आता. जे पुरण होतं ना एकतर ते जास्तीचं झालेले पुरण आणि त्या सगळ्या पुरणामध्ये ना एवढ्या मुंग्या झालते ना खूप म्हणजे खूप जास्त. त्याला काढता काढताच माझा 1-1.5 तास तर गेला असेल त्याच्यामध्येच वेस्ट. आणि आमच्या माहीत नाही किचनवरनं नुसत्या मुंग्या व्हायला लागल्यात. काही जरी ठेवलं ना खाली की लगेचच त्याला मुंग्या लागायला लागल्यात आणि ती पण एवढ्या की खूपच जास्त. मी किती ठिकाणी म्हणजे किचनवर सगळीकडे मी खडू पण ओढलाय तरी पण जास्त, तरी पण ना किचन वगैरे धुवून गेलं ना की ती खडू पण धुवून जात आहे ना. तर त्याच्यामुळे किचनवर जे मुंग्या आहेत ना ते दररोजच व्हायला लागल्यात. आणि आज तर पूर्णात खरंच फार जीव वाटायला होता की असं म्हणजे फार माझी ती पोळ्या करण्याची सगळी इच्छाच गेली होती. कारण ती पूर्णामधल्या त्या मुंग्या काढायलाच मला 1-1.5 तास लागलं होतं. आणि ती माही एकतर मधी करते, ती एकतर करू देत नाही. तिला थोडंसं खेळवावं लागते तेव्हा ती बसती, नाहीतर ती काय करू देत नाही मला पटपट स्वयंपाक. आज तर स्वयंपाकाला खरंच खूपच उशीर झाला होता. आता ना किती वाजले होते, 4:30 वाजले होते आणि 4:30 वाजता मी घेतल्या होत्या पोळ्या करायला. सकाळपासून झालं तर या सगळं चाललं होतं माझं. आणि माईला पण थोडंसं तिला पण घ्यावं लागते मधीच. तिनं पण येते सारखंच माझ्याकडं, काढ म्हणते ती ॲप्रन जे घातले ना ते काढ आणि ये माझ्यासोबत इकडं बस, इकडं येऊन माझ्याजवळ बस असं करते ती. तर बघा लगेचच तिनं बोलवलं मला, लगेचच तिच्याकडे जायचं, तिला थोडंसं बघायचं, वापस यायचं, नंतर वापस कामाला लागायचं. तर हे असं सगळं माझं चालू असते. त्याच्यामुळे मला आज तर स्वयंपाकाला ना फारच वेळ लागला होता, खूपच उशीर झाला. नाहीतरी इतर वेळी 1-2 वाजेपर्यंतच माझा सगळा स्वयंपाक नाही आवरलेला असते. लावडी तू काही बघ कोणाला हात द्या बाबा. काय झालं आशिषला आल्या आल्या? बांगड्या घालायचे बसा खाली खाली बसा खाली बसा बसा खाली बस खाली खाली बस खाली बस ग. बांगडी घालायची हातात ब्रासलेट दिल्या व्हायला दिले व्हायला तिकडच्या हातात एक बदलून घ्यायच्या का बाल नाही नको राहू द्या वाढते तिकडे. अरे मेहंदी काढली पिल्लू ना, बघू मेहंदी कशी काढली छान छान. बघा बाय 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 मेहंदी बाबा बघा मेहंदी छान छान. मला नाही काढली तू आहे ना पिल्लू? घ्या म्हणत कॅडबरी. तू खा कॅडबरी, तू खा. काढून द्यायची. काय झालं आशिषला? परीला बघ तुला बांगडे घेतलं म्हणून आशिष रडायला. नाही त्याला ब्रासलेट घ्यायचं होतं म्हणलं उशीर व्हायला राहू दे तर दीदीचं इथे आता इथे जेवण करून झालं होतं आणि मी आणि मिस्टर आता जेवायला घेतलं होतं. पोळी होती, आमटी होती, कुरवडी पापडी होती आणि त्याचबरोबर हे जे पुरण आहे ना तर त्याच्यामध्ये ना मुंग्या खूप जास्त झाल्या होत्या आणि पुरण थोडं जास्तीचं झालं होतं. तर ह्याच्यातलं अर्ध पुरण दीदीला द्यायचं होतं आणि अर्ध पुरण आम्ही ठेवून घेणार होतो. आणि काय ते त्याच्यात मुंग्या झाल्या होत्या तेच मला दाखवायला लागल्या होत्या. आणि इथं आमचं जेवण चालू होतं, म्हणजे घेतलंच होतं आम्ही. पोळी, दूध, तूप हे सगळं होतं जेवायला. गुड मॉर्निंग. तर आज आहे दुसरा दिवस. काल मी संध्याकाळी व्हिडिओ वगैरे काही शूटच केला नाही कारण माझी तब्येत नव्हती जरा बरोबर त्याच्यामुळं. तर आता आंघोळ वगैरे झालेली आहे आणि काल दीदी आल्या होत्या, जेवण वगैरे केलं त्यांनी आणि नंतर गेल्या. मिस्टर आले, नंतर आम्ही दोघांनी जेवण केलं आणि झोपलो. मी व्हिडिओ पण एडिट केला नाही. आता मला व्हिडिओ पण एडिट करायचा आहे. आणि काय झालं होतं, काल तर ते तुम्हाला सांगायचं राहिलं होतं की मला कोणत्या ब्रँडचं हे आलं होतं मला कोलॅबोरेशन, तर ते मी तुम्हाला सांगणार आहे आता. तर ही आहे गार्नियर, तर ही आहे गार्नियरची सनस्क्रीम. तर ह्या क्रीमचं मला जे आहे ना ते कोलॅबोरेशन आलेलं आहे. फर्स्ट ब्रँड कोलॅबोरेशन आहे हे माझं. काल नागपंचमी होती, इथं तर काय झोके वगैरे नसते, ते गावाकडं जे काय होतं ते आधी आम्ही तर खूप खेळायचो शेतात. इथे मस्त झोके बांधायचो, शेतात जाऊन हाताला पुढे येऊस तर झोके खेळायचो. आणि आता तसलं काहीच नाही, घरात बसूनच बघा सगळं. इतर म्हणजे ना मला माहीसारखं काय माहीमुळे ना मला माहीमुळे आणि घरातल्या कामामुळे आवरणं पण होत नाही, काहीच नाही. कोणत्या सणाला मी असं व्यवस्थित आवडत नाही आणि काय रील्स फोटो बिटो तसलं तर काहीच नाही होत माझं. तर
इच्छा असते करण्याची पण होतच नाही, कारण वेळच भेटत नाही. आलं बघा, हे लगेच चालू मध्ये, मम्मा काय करायलीस तू, मम्मा काय काढायलीस तू, मम्मा काय काढायलीस तू, आहे का नाही, बघायला लगेचच. तर चला, कालचा असा होता आपला छोटासा व्हिडिओ. तो तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.